माती हिरवं गवत, ओके ना, आणि लाल पिवळी फुलं. एखाद्या ठिकाणी गेले आणि सीटी काढायला लावलं तर एकदम टेन्शन मध्ये नाही जायचं. ऍटलीस्ट तुम्हाला हे प्रायमरी तरी माहिती असणार आहे. इमर्जन्सीला प्रत्येक कन्सल्टंट एवढंच एक्सपेक्ट करतो की त्यांनी ऍटलीस्ट मला रेडी तरी करून द्यायला पाहिजे, बाकीचं मी बरोबर नाही. ब्लड ट्रान्सप्लांट करू पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन कोऱ्या आता ताज्या व्लॉगमध्ये. तर आपला आजच्या व्लॉग कशावर आहे मॅडम? काय व्लॉगिंगचे काय? ऍक्च्युली आपण आज प्रॅक्टिकल घेणार आहोत शारीरिक क्रियाचं जे पेंडिंग आहे तुमचेवाले. ओके. ईसीजी मशीन. हे चार कसे लावतो आपण? हे दोन आणि हे दोन. हे कोणते इलेक्ट्रोड झाले? तर हा झाला लेफ्ट लेग, हा झाला राईट लेग, ओके, लेफ्ट लेग आणि हा झाला राईट लेग. त्याच्यानंतर हे दोन लेफ्ट आणि हा झाला राईट. कसं लक्षात ठेवायचं? मी ट्रिक पण सांगितली तुम्हाला. काळी माती हिरवं गवत, ओके ना, आणि लाल पिवळी फुलं. स्टार्टिंग डाव्यापासूनच करायची आहे तुम्हाला. काळी माती हिरवं गवत, लाल आणि पिवळी फुलं. हे फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला ह्या झाला बिग कॉर्डियल. म्हणजे तुम्ही 1 2 3 4 5 आणि 6 त्याच्यात जागा आहे ते आपण इथे बघू की त्या कशा कशा कुठे कुठे लावायच्या. पण याच्या 6 लीड्स झाल्या. ठीक आहे, पुढे हे कळलं ईसीजी कसा लावायचा हे कळलंय सगळ्यांना. लेफ्ट कोणता, राईट कोणता, लेफ्ट कोणता, राईट कोणता. जेल आधी लावायचं. जेव्हा पण पेशंट आपल्याकडे येईल तेव्हा त्याला जे पण ऑर्नामेंट्स असतील, पुरुष असो स्त्री असो, ऑर्नामेंट सारे काढायला लावायचे. कॉइन्स असतील खिशामध्ये ते सारे काढायला लावायचे, ओके. आणि हे जेल लावून मग हे ईसीजी लीड्स लावायचे. आता ह्या झाल्या कार्डियाक C1 C2, ओके. आता ही जेल लावून इथे ही झाली फर्स्ट, ओके. पकडले नाही आलो. त्याच्यानंतर सेकंड पकडूनच ठेवावं लागेल. ही ना त्याच्यात जाते. C1 ती लागणार नाही ना, कसं लागेल? C1 C2 C3 त्याच्यानंतर C4 C1 पकडले ना. C4 त्याच्यानंतर C5 आणि C6, ओके. इथपर्यंत यायचंय. समजतंय सगळ्या? 1 2 3 4 5 6 लीड्स काढल्या. समृद्धी ते लावायचं म्हणजे ते निगेटिव्ह प्रेशर लगता है. अरे बाळा, जेल लावायचं. जेल इथे नाही, इथे अप्लाय करायचं. जेल इथे. हे लावत असताना पण जेल तुम्ही लावा आणि तेव्हाच हे, नाही तर वेव्स येणार नाहीत ना. ओके. हा, हे लावायचे. त्याच्यानंतर जेल अप्लाय करायचा. 1 2 3 4 5 6 आणि त्याच्यानंतर ह्या लीड्स डायरेक्ट पटकन पटकन लावायच्या. राईट पासून सुरुवात करायची लीड्स लावत असताना. 1 2 3 4 5 6. समजलं? ईसीजी जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेत आणि ईसीजी काढायला लावलं तर एकदम टेन्शन मध्ये नाही जायचं. ऍटलीस्ट तुम्हाला ही प्रायमरी तरी माहिती असणार आहे की तुम्ही कोणत्या लीड्स कुठे लावलेले आहेत. डॉक्टर लोक फक्त प्रायमरी हेच बघतात. तुला ईसीजी वाचता येतो नाही वाचता येतो तो नंतरचा भाग आहे, पण तुम्हाला लावता येतो हे महत्वाचं आहे. इमर्जन्सीला प्रत्येक कन्सल्टंट एवढंच एक्सपेक्ट करतो की त्यांनी ऍटलीस्ट मला रेडी तरी करून द्यायला पाहिजे, बाकीचं मी बघून घेतो. इमर्जन्सीमध्ये एवढं तरी तुम्हाला यायला पाहिजे की ईसीजी लावायचं कसं आहे, लीड्स लावायचे कसे. आता याच्यात काही प्रॉब्लेम मॅम? जर आता इमर्जन्सी आली, तुम्ही फेस करताय तर तुम्हाला सांगितलं हे लावायला, तर असं प्रॉपर त्या स्पॉटला लागत नाही ना असं? त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची असते. जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करणार ना, किती तुम्ही बघणार जरी नाही ना तरी तुमचा आपोआप तिथे जातो. जेव्हा प्रॅक्टिस होते ना तेव्हा गोष्ट आहे. नाही बाळा, जेव्हा प्रॅक्टिस होते ना तेव्हा. हा, म्हणजे ह्या गोष्टी कधी घडणार आहेत. आता सेकंड इयरला तुम्ही जाणार तर तुमची पोस्टिंग होतेच, आपल्या हॉस्पिटलला होईलच, किंवा तुम्ही बाहेर पण जातात ऑब्झर्वेशनसाठी, तर तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत. हे स्टार्टिंगला कळत नाही कारण की तुम्ही हँडल करतच नाही. जेव्हा पुन्हा पुन्हा हँडल करायला लागणार आहेत ना तर तुमच्या आपोआप या गोष्टी लगेच लक्षात येणार आहे की हा लावायच्या आहेत, पटकन जेल दे जेल. अरे मला वाटतं ना, सिस्टर लोक इतके ट्रेन होऊन गेलेले असतात. तुम्ही तर कन्सल्टंट किंवा तुम्ही मोठे डॉक्टर होणार आहे. सिस्टर लोकच एवढे ट्रेन होऊन गेलेले असतात की त्यांना सांगायची गरज नाही. ईसीजी मशीन पटकन आणतात, पेपर आहे की नाही चेक करतात, पटकन 1 2 3 4 5 6 लीड्स लावून देतात. कन्सल्टंट येत नाही तो त्यांचा ईसीजी रेडी असतो. एवढं सुद्धा त्यांना माहिती असतं की पुढे ईसीजी जर आता याला मायोकार्डियल इन्फेक्शन बसतोय तर म्हणजे सर कोणते कोणते याला पॅथॉलॉजी लिहून देणार आहे.
पण ते इंजेक्शन येस, हे सुद्धा त्यांना माहिती असतं की काय काय एक्झामिनेशन सर आता लिहून देणार आहे की यांना RFT करायचं आहे, LFT करायचं आहे, की CBC करायचं आहे किंवा ECG काढायला लावणार आहे, हे तेव्हा कळून जातं जेव्हा तुम्ही प्रॉपर त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणार. कंप्लेंट करून काहीच होत नाही. मी तुम्हाला हे सांगते, कंप्लेंट करके कुछ भी नहीं होता. खुद को ट्रेन करा, स्वतःला ट्रेन करा, पुस्तकं जास्तीत जास्त वाचा. आपल्याला डॉक्टर व्हायचं तर ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते जास्तीत जास्त, ना आपल्या आईवडिलांची असते ना अदर लोकांची. आईवडिलांनी पैसे दिले तिथपर्यंत आलं, बाकी त्यांचं काम आहे शिकवणं बिकवणं, बाकीचं तुमचंच काम आहे की हे सगळं करून घ्या. ठीक आहे, चालेल. ECG बद्दल काही अडचण आहे? नाही मॅम. काय हार्ट ट्रान्सप्लांट करू पहिले. ठीक आहे, आता आपण निहालवर ट्राय करू. लंग्सवर पण बघूया. लंग्सचं पण थोडंसं सांगू. लंग्स मेले. हे जे आहेत हे 4 पॉईंट मागे बघा, मागे बघा. हे जे 4 पॉईंट्स आहेत, एअरटी, पल्मोनरी, रायटर आणि टायकोस्पीड. ओके, तर चेस्ट पेशंट आहे तर तुम्हाला चेक करत असताना 1, 2, 3 आणि 4 ओके. हे पॉईंट घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4. बॅक साईडला पण 1, 2, 3 आणि 4. नेहमी ह्या 4च गोष्टी लक्षात ठेवायचा. टायकोस्पीड इथे रेडियस रनम. ओके ना, 1, 2, 3 आणि 4 असं घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून एक्झामिनेशन प्रॉपर करायचं असेल लंग्सचं तर 1, 2, 3, 4, 5, 8, 9, 10, 11 झिगझॅग पोझिशन. ओके. बॅक साईडला पण तसंच राईट साईडने स्टार्ट करायचं. हा या बॅक साईडला पण तुम्ही तसंच करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. 11 पॉईंट्स हे तुम्हाला एक्झामिनेशन करत असताना लंग साऊंड किंवा हार्ट साऊंड मेजर करायचं आहे तर तुम्ही ऑस्किल करायचं आहे तर तुम्ही कसं ऑस्किल करणार. ठीक आहे, अजून काही अडचण? हे मशीनचं काय सोरट आहे मॅडम? सोरट मशीनचं झालंय ना बेटा? झालंय. हा तिथं झालं. ते मशीनचं सोरट झालंय. ओके. चला पुढे चालू ना. ॲक्च्युली माझ्या स्टुडंट्स लोकांचा ECG बाहेर समजत नव्हता. एकदा मॅडम आणि विशेष म्हणजे निहालने खूप हेल्प केली आहे. अफान भाई कुछ 2 शब्द बोलो तो. इसका पार्ट नहीं आएगा ना तो ब्लॉग को रिपोर्ट किया जाएगा पर डायरेक्ट. अरे भाई ये समझ करो तो आपके क्या बोलते हैं. यहाँ पे भाविका कुछ 2 शब्द बोलले की. तर चला मित्रांनो, असे ब्लॉगसाठी सबस्क्राईब करत राहा. गणेश वाघ पण आहे. 1 नंबर मजा आली. इथं प्रॅक्टिकलमध्ये शिकायचं होतं त्यामुळे मजा आली. काय विषय नाही. पण बघत राहा. बोलो क्या बोलता वाला प्रॅक्टिकल खत्म.